आपण इथे बनवतोय राजगिरा वडी. इथे आपण तूप टाकले का कढईमध्ये गरम होऊ द्यायचे तूप जरा, आणि त्याच्यामध्ये टाकायचे गूळ. तुम्ही इथे बघू शकता कढई चांगलीच तापली आहे आणि ते जरा असं असं गोळी होईल असं गूळ पातळ करून घ्यायचं. तुम्ही पाण्यात चेक करून त्याचे गोळे तयार होत असेल त्यावेळी मग मंद आचेवरच हा गूळ करून घ्यायचा. छान मिक्स होऊ द्यायचे. त्यानंतर मग कढई खाली उतरवून त्याच्यामध्ये मी मार्केटमधून एक राजगिऱ्याच्या लाह्या आणलेल्या आहेत, त्या त्याच्यात मिक्स करते आणि शेंगदाण्याचं कूट टाकते. जरा जाडसर शेंगदाण्याचं कूट करायचं, म्हणजे मग तो छान दाताखाली लागला की छान वाटतं मग. आणि छान प्रॉपर मिक्स करायचे. आणि मी ताटाला तूप लावून ठेवलं होतं ऑलरेडी, त्याच्यावरती सगळं सारण टाकले आणि त्याच्या आता वड्या पाडणार आहोत. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. आणि एकदा नक्की कळवून बघा, ही वडी छान लागते आणि मुलांना घरच्या घरी पौष्टिक द्यायला बरे पडते. मार्केटमध्ये बघतो आपण की त्या सगळे साखर घातलेल्याच असतात वड्या, त्याच्यापेक्षा मग ह्या घरी बनवलेल्या वड्या केव्हाही पौष्टिक आणि चांगल्या मुलांना द्यायला. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते.